तर नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं प्रणय विखारे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय कुठे भन्नाट ब्लॉग बनवायला. तुम्हाला लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये राहावं नक्की आवडेल. कारण सकाळ सकाळी सुमित आलेला आहे. एवढं थंडी वाजते आम्हाला, तरी सुमित उठून आलेला आहे. झोप झाली का तुझी? बऱ्यापैकी झाली आहे का? चला निघूया आपण लवकर. तर मित्रांनो, एवढी थंडी आहे ना, भन्नाट थंडी आहे, भन्नाट. खूपच थंडी आहे, खूपच थंडी आहे. तर आता आम्ही निघालोय आणि वाजलेत आता सकाळचे 7:30. आम्ही ठाकुर्लीवरून जाणार आणि पत्रीपूलवरून जाऊन तिकडेच कल्याणचं फुल मार्केट. तुम्हाला मी पाहिजे ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आज मस्तपैकी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. कारण का मी रोज उठतो 9च्या नंतर, तर कधी माझं दर्शन होत नाही, तर आज दर्शन झालेलं. हे पत्रीपूल आहे, ह्याच्या बाजूला जाता पुढे गेल्यानंतर लगेच फुल मार्केट येईल. चला. तर मंडळी, माझा आवाज थोडा बॅकग्राऊंड व्हॉइस जास्त येईल, कारण का इथे सगळे भरपूर लोक आहेत, तर आवाज माझा प्रॉपर नाही येणार. तरी मी ट्राय करतो तुम्हाला बिहाइंड द व्हॉइस शूट करून टाकायचं. सो चला एक्सप्लोर करतो. आता जो जुना गेट आहे तो बंद केला आहे आणि आता आम्ही मागून आलेलो आणि इकडे गाडी आपण पार्किंग करायची आहे. हा पूर्ण पार्किंग सेक्शन आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय, पोचलो इथे फुल मार्केटला. तुम्हाला आम्ही एक्सप्लोर करून दाखवतो सगळ्या गोष्टी. तर चला आपण पहिल्यांदा बघूया. हे फुल मार्केट आहे, कल्याणमध्ये प्रसिद्ध फुल मार्केट आहे. पांढरी पण ह्याचा रेट काय? सगळे 150 रुपये का? कुठलाही मित्रांनो 150 रुपये. 80 पूर्ण बंडल का? ओके. तर खूप मोठा असा बाजार आहे कल्याणमध्ये. बरेच फुलं भेटतात स्वस्त दारात. तर आपण विचारूया कोणाला तरी. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो वेगवेगळा भाव असतो. 150 रुपये, कोणाकडे 160 रुपये, कोणाकडे 140 रुपये. त्यांचा एक फिक्स रेट असतो, त्याच्या मग खाली जात नाहीत ती लोक. बघा, आणि फुलं बघून घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो, हे 100 रुपये 80ला देतात काका, ओळखी आहेत आपल्या म्हणून. आणि हे 60ला. हे 100, 80 आणि 60ला डायरेक्ट. आणि हे गोंडे हे दोन्ही 80 रुपये मित्रांनो. ते मित्रांनो इथे स्वस्त दरात भेटतात खूप, याच्यापेक्षा कमी नाही भेटणार. तर तुम्हाला घ्यायच्या असतील या काकांकडे तुम्ही येऊ शकता. काका फुल रिजनेबल तुम्हाला करून देणार. आणि फुलं पण एकदम चांगली आहेत. फुलांची क्वालिटी बघा. हे सगळं आपलंच आहे. बरेच लाईन आहे मित्रांनो, जाम पुढे तुम्ही जेवढं जाल तेवढं आतमध्ये मार्केट आहे. फुलांचं सगळं मार्केट आहे. जेवढं पुढे जाल तेवढं फुलांचं मार्केट चालू आहे. आपण इकडनं जाऊया का? आपण इकडनं जाऊया. चला. एक कळ्या पण आहेत. इडलीवाला आलाय. बोलतात या फुलाला काय बोलतात? नाव काय याचं? हाँ, जिसबी. ये अपनो लड़की विड़की को देते ना, फ्रेंड को, उसका ही है ना ये? बरोबर. पुष्पगुच्छ बोलतात त्याला. पुष्प, आता आठवलं. हे बघा, असं असतं. याच्यामध्ये तो लावून देणार मस्तपैकी. ये कैसे देता है? मेरी गर्लफ्रेंड को देने का है. दोगे? अच्छा.
ठीक है, मैं आता हूँ फिर गर्लफ्रेंड मिलने के बाद. मित्रांनो इकडे पण आहे, गाणे बार्गेनिंग करतोय. शेवंती फुलं मित्रांनो सगळी आम्ही घेतलेलं ते वेगळं आहे. आता याच्याकडे सगळे झेंडू वगैरे आहेत. फुल फास्ट काम आहे मित्राचं, एकदम फास्ट. त्यांचा होऊ दे, नंतर आपण घेऊया. आपल्याला बोलायला लागतं ना मित्रांनो. आता आपण आलेलो आहे कल्याणच्या होलसेल मार्केटमध्ये आणि आपल्याला हा भाऊ सगळे रेट सांगणार आहे, कसे कसे होलसेल रेटने येतात. तर भाऊ हे जे सगळीकडे आपण चालू करूया. तर पहिले प्राइस सांगत आणि नाव सांग. डिवाइन गुलाब ह्याची किंमत किती? 200 रुपये किलो. आणि ह्याचं पिवळा झेंडू आहे बाबा, याची प्राइस 100 रुपये किलो. सगळीकडे मार्केटमध्ये हाच प्राइस चालू आहे. आणि पुढे रेडवाले किती? 100 रुपये किलो. हे पण 100 रुपये. आणि याची हे 80 रुपये किलो. हे 80 रुपये. याचं नाव काय? शेवंती. शेवंती म्हणजे हे सगळे शेवंतीच आहे. व्हाईट शेवंती, येलो शेवंती आणि गुलाबी शेवंती. ठीक आहे. आणि हे गुलाब 200 रुपये किलो. हे सगळे शेवंती तेच ना? ओके, 200 रुपये शेवंती. मित्रांनो बघा किती होलसेल रेटमध्ये भेटतं आपल्याला. आणि याच्याकडे माल पण भरपूर असतो. तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर दादाकडे या, तो कमी करून देईल. दादाकडे चांगला माल असतो ना. तुम्ही डेलीचे कस्टमर आहात ना? हां हां. याचा एक शेट, याचे वडील आहेत की शेट आहेत? शेट आहे. तर हे दादा रोज येतात इकडे घ्यायला. आम्ही पण इकडे आलो आहे. चांगली फुलं भेटली आणि ताजी. मित्रांनो जेव्हा फुलं बघाल ना तेव्हा ही फुलं बघायची, कारण का तुम्ही आतमध्ये जाल ना तर माल थोडा असा डाऊन असतो आणि ह्यांच्याकडे फ्रेश आहे. सोनचाफा कम करके देगा ना भाई? अपने चैनल का नाम बोलेंगे प्रणय विखरे ब्लॉग्स, तो एक 5 रुपये कम करके दे देना. चायनीज फुलांची दुकान आहेत बघा. हात चांगले भेटतात. हां आतमध्ये भेटते ना चांगले. चल मग आपण आतमध्ये जाऊयात. आणि आता मित्रांनो आम्ही तुम्हाला फुलांचं सेक्शन दाखवलं. आता आम्ही तुम्हाला हाराचं सेक्शन दाखवतो. तर हार पण तिकडे कमी रेटमध्ये मिळतात, तर तुम्हाला दाखवतो. चला लेट्स गो. रेट असतो तिथे पण कमी याच्याने भेटतात. हां आणि फ्रेश भारीवाले हार भेटतात बघायला. आणि जर तुमच्याकडे टाइम असेल ना ते तुम्हाला बनवून सुद्धा देतात तो हार वगैरे. तर मित्रांनो केळीचे वगैरे आहेत, ते वेण्या वगैरे सर्व आहे. आता इथून खरा सेक्शन चालू आहे हारचा. हे बघ आम्ही लावलेले झाडं मस्त आहेत. हारचे पण डिफरंट रेट आहेत. हो याचा प्राइस काय? त्याचे 1000 रुपये. आणि छोट्याचे 120. आवडला मित्रांनो, पण याची प्राइस आहे 300 रुपये. 200ला दिलेला आहे, पण याची रेट आहे 300 रुपये. हे पूर्ण भरतं मित्रांनो, सीझनला नाही सगळं भरतं. एकही जागा तुम्हाला शिल्लक राहत नाही, सगळे फुल भरलेले असतात. आणि गर्दी तर एवढी असते ना, बाप रे बाप. तर मित्रांनो हा आम्ही एवढा मोठा हार का घेतला असेल कमेंटमध्ये सांगा. गेस करा कशासाठी घेतला असेल. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजा आम्ही का घेतला हा हार, बरोबर की नाही. पण आता आम्ही ते काय रिव्हील नाही करत आहे, पण तुम्ही लास्टला सस्पेन्स आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा गेस काय असू शकेल. आम्ही मंदिरात चाललो आहे किंवा अजून काय बोलू शकतात, कुठे पूजेला चाललो आहे किंवा कोणती वस्तू घेतो आहे, अजून कुठे जातो आहे, कशासाठी घेतला असं सांगा. तसं आम्ही फुलं वगैरे घेतली आहे, आता आम्ही निघतोय. फुलं पण भेटतात, फुलं नाही सॉरी फळं, जीभ सटकली. फळं सुद्धा भेटतात.
चांगलं भेटतात. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. चला मी देतो पिशव्या. ठीक आहे ही पण लाव. हो दे. पण मित्रांनो गण्याच्या गाडीवरती बसेल मागे त्याच्याकडनं मला माझ्याकडनं त्याला 500 रुपये. गाडीवरती बसलात ना विमानाची फी येते विमानाची. अरे आरामात चालू तुम्ही. विमानाची फी येते मित्रांनो. अरे एकदम आरामात असतो. नसते आरामात. तू एकदा बसून बघा. चला आता जाऊया आपण. कांदे सुद्धा मिळतात तिथे. आता जाता जाता आम्हाला लागले म्हणून दाखवतो तुम्हाला. आता आपला ब्लॉग मोठा होईल. हे तर आपण नंतर एक ब्लॉग बनवूया. इथून हे बघा पूर्ण कुठलं आहे रे मार्केट. भाजी मार्केट आहे मित्रांनो. धनिया मार्केट इकडे इकडे सगळं इकडनं जातं. हे बघा आपण नंतर बनवूया. आता हे सर्व खूप सगळं एकत्र होईल त्यानंतर बनवूया ब्लॉग. आता लागले आम्हाला भूक. आता आम्ही चाललोय घराच्या दिशेने. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही आलोय आता नाश्ता करायला. आम्ही जाणार आता घरी. काय रे सांगा आम्हाला दुसरे कामं पण. भूक लागलेली. याला भूक आवरत नाही कधी. भूक लागले की लगेच आम्ही उडवून टाकतो. तर मित्रांनो आज आपण गेलेलो फुल मार्केटला. तुम्ही जसं ब्लॉगमध्ये बघितलात तसं सगळं होलसेल रेटमध्ये आपल्याला भेटतं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला धन्यवाद.